नमस्कार विद्यार्थी मित्रो, डिअर स्टुडंट कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष. तर बघा आपण काही आज शेकडा रॅपरवली क्वेश्चन पाहणार आहोत. बघा बघा एका वस्तूची खरेदी किंमत 90 रुपये आहे. जर त्या वस्तूवर 20% नफा, किती म्हणले 20% नफा पाहिजे असेल तर त्या वस्तूची विक्री किंमत किती म्हणले, म्हणजे ती किती रुपयाला वस्तू विकायला पाहिजे. तर बघा सूत्र आहे, बघा एकदम सोपं आहे. विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले 100 प्लस शेकडा नफा भागिले 100. दुसरं विक्री किंमत जर तोटा झाला असेल तर खरेदी किंमत तेच सूत्र आहे, फक्त इथं चिन्ह वजा इथं प्लस आहे. तर पहा, काळजी करू नका, स्टेप बाय स्टेप पाहूया आपण. विक्री किंमत काढा म्हणले, म्हणजे विक्री किंमत किती म्हणले. आता बघा खरेदी किती रुपयाला केली त्यांनी, 90 रुपये. 90 लिहायचं असेल तर गुणिले शेकडा प्लस नफा 100 प्लस किती टक्के नफा म्हणले बघा याने 20 रुपये. इथं लिहा 20 जसं तसं भागिले 100. आता 90 गुणिले 120 भागिले 100. आता आपला काटाकाटी, झिरो कॅन्सल, झिरो कॅन्सल, झिरो कॅन्सल, झिरो कॅन्सल, उरलं काय 9 गुणिले 12, 12 108, म्हणजे ती वस्तू 108 रुपयाला विकायला पाहिजे. आता दुसरा क्वेश्चन पहा. एका वस्तूची 250 रुपये, वस्तूची किंमत 250 रुपयाला खरेदी केली. जर ती वस्तू 40% तोट्याने 40% तोट्याने विकायचं असेल तर विक्री किंमत किती म्हणली. आता बघा तोट्यानंतर कोणी विकू शकत नाही, पण आता एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून पाहूया. तर सूत्र तेच आहे, फक्त इथं वजा चिन्ह ठेवायचं आपल्याला, बाकी काय नाही, सेम जशाला तसं. 250 खरेदी किंमत जशा तसं लिहा गुणिले 100. आता बघा 40% तोट्याने, मग काय करा, वजा चिन्ह घ्या आणि इथे 40 लिहा जशा तसं भागिले 100 छेदात जशा तसं. 250 गुणिले 100 मधून 40 गेले, उरले 60 भागिले 100. झिरो कॅन्सल, झिरो कॅन्सल, झिरो कॅन्सल, झिरो कॅन्सल, उरलं काय 25 गुणिले 6, म्हणजे किती आलं 25 150. हे आपलं उत्तर आलं. तर विद्यार्थी मित्रो, जर ही तुम्हाला ट्रिक्स आवडली असेल तर आपल्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.